आम्ही 5-10 वर्षाचं स्वप्न पूर्ण केलं. फॉर्च्युनर सारखी गाडी घेतली. 50-55 लाख रुपये एखाद्या शेतकऱ्याला जमा करायच्या फॉर्च्युनर सारख्या गाडीला भरायची ही सोपी गोष्ट नाही. आम्ही कुठल्या बाकीच्या उद्योगात न करण्यापेक्षा शेतीच्या केळीच्या ऊसाच्या डाळिंबाच्या पैशातून त्या ठिकाणी ही गाडी उभा केली. लहान गाडीत आयुष्य गेलं. शेतकरी संघटनेच्या माध्यमातून अनेक काम केलं. जनशक्ती शेतकरी संघटना नावाची माझी संघटना आहे. महाराष्ट्रभर आम्ही काम करतो, शेतकऱ्याचे आंदोलन करतो, प्रश्न सोडवतो. निम्मा आयुष्य बारक्या गाडीत गेल्यानंतर फॉर्च्युनर सारखी गाडी घ्यावं वाटलं की ज्याच्यात फॅसिलिटी पूर्ण आहे, भरपूर चांगली गाडी आहे, प्रवासाला सुखकारक आहे. पण गाडी घेतली आणि हगवणे कुटुंबाचं प्रकरण घडलं. म्हणजे एका बाजूने गाडी घेतल्यानंतर फॉर्च्युनरचं प्रकरण घडलं. त्याच्याबद्दल आम्ही ज्या वेळेस कार्यालयात गेलो, ज्या वेळेस वेगवेगळ्या कारणानं गावाबाहेर पडलो, बाहेर प्रवासात असताना जिथं जिथं थांबल तिथं ओळखीचा माणूस भेटला की म्हणतोय की भाऊ गाडी कधी घेतली, आणि भाऊ गाडी कधी फॉर्च्युनर घेतली म्हणल्याबरोबर दुसरं वाक्य बोलतो की तुमचीच आहे का सासऱ्याकडून घेतली. म्हणजे त्यांचा सांगण्याचा उद्देश आहे की बायकोला त्रास देऊन सासऱ्याकडून गाडी मिळवली का. म्हणजे फॉर्च्युनर ह्या कंपनीला, फॉर्च्युनर गाडीला अशा पद्धतीने बदनाम कुणी केला असेल तर हगवणेनं केलं. वैष्णवीताईला मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. त्या ठिकाणी वैष्णवीताईला न्याय मिळाला पाहिजे आणि हगवणेसारखा जो मराठा समाजाला लागलेला कळंक आहे हा नेस्तानाबूत झाला पाहिजे. दुसऱ्याच्या जीवावर स्वतःची श्रीमंती दाखवायची आणि गौतमी पाटील सारखी एक नर्तिका बैलाच्या पुढे नाचवायची अशी अवलाद ह्या जगातून नष्ट झाली पाहिजे आणि भविष्यातली उद्याची वैष्णवीताई कोण झाली न पाहिजे हा संदेश ह्या माध्यमातून दिलेला आहे. म्हणून मी शेतकऱ्यांना परत एकदा, सर्वसामान्यांना किंवा जे नोकरदार असतील, शहरात राहणारे असतील, त्यांनी आपली मुलगी देताना संस्कारी मुलाला द्यावी. जो कंपनीत कामाला असेल, शेतकऱ्याचा पोरगा आहे, त्याला व्यसन नसेल आणि स्वतःच्या पायावर उभा असणारे द्यावं. आयत्या पिठावर रिगोट्या वाढणारी हगवणीसारखी अवलादी आपल्या अनेक वैष्णवी संपवल्याशिवाय राहणार. तिच्या वडिलांचं मी स्टेटमेंट टीव्हीला पाहिलं त्यावेळेस त्यांनी त्यांच्या स्टेटमेंट मधून सांगितले की अजित दादांनी विचारलं होतं की तुम्ही स्वखुशीनं दिली का ह्यांनी मागितली. ह्याचा अर्थ आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला पडतो की दादांना माहित होतं का ही हगवणीसारखी अवलाद मागून घेणार आहे. हेच आमच्या सारख्याला पडेल का. तर स्पष्टपणे त्याच्यात विचारले की दिली का मागितली. म्हणजे त्याच ठिकाणी जर तेच प्रश्न दादाने हगवणीला विचारला